अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, तुमच्या घराला स्मशान बनवत आहेत या कोपऱ्यात ठेवलेल्या 3 वस्तू ताबडतोब बाहेर फेका, नाहीतर आजारपण, अकाली मृत्यू आणि गरिबी कायम सुरू राहील. मित्रांनो, या महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे. तुमच्या घरात असलेल्या काही वस्तू घराला स्मशानासारखं बनवत आहेत. घराच्या कोपऱ्यात पडलेल्या 3 वस्तूंना ताबडतोब घराबाहेर फेकून द्या, नाहीतर कायमची गरिबी, संकट आणि अपयश तुमच्या पाठीशी लागेल. तुम्हाला आयुष्यभर दारोदार भटकावं लागेल. तुमच्या नातलग, शेजारी, मित्र हे सगळे मोठमोठ्या गाड्यांमध्ये फिरतील, मोठमोठ्या बंगल्यात राहतील, पण तुमचं आयुष्य मात्र तिथेच थांबून राहील. कारण या 3 वस्तू वास्तुशास्त्रानुसारही अपशकुनी आहेत. हा व्हिडिओ तुम्हाला फक्त या गोष्टी सांगण्यासाठी बनवण्यात आलेला आहे की तुम्ही नकली बाबांच्या, बोंदू ज्योतिषांच्या मागे लागून पैसे वाया घालवू नका. कारण चूक तुमच्या नशिबाची नाही, चूक तुमच्या कर्माचीही नाही. चूक फक्त एवढी आहे की तुमच्या कळत नकळत घरात या घातक वस्तू आल्या आणि तुमचं सगळं काही बिघडवलं. या 3 वस्तूंमुळे घरातील सकारात्मक ऊर्जा निघून गेली आहे आणि आपण ही सगळी सच्चाई आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला असं वाटेल की ही माहिती आधी मिळाली असती तर कदाचित अनेक संकटे टळली असती, पण अजूनही वेळ गेलेली नाही. ही माहिती ऐकून तुम्ही मोठ्या संकटापासून स्वतःला वाचवू शकता. स्वामी आज काही अशा गोष्टी सांगणार आहेत ज्या तुमच्या डोळ्यांपुढील पडदा हटवतील. अनेकदा आपल्या घरी कार्यक्रम, लग्न, वाढदिवस या प्रसंगी गिफ्ट देतात, पण कधीकधी शत्रू त्या निमित्ताने अशा भेटवस्तू देतो ज्या तुम्हाला हळूहळू संपवतात. आपण ज्या त्यांना आदराने घरात ठेवतो, पण तीच गोष्ट आपल्या विनाशाचे कारण ठरते. कारण त्या वस्तूमध्ये तुमचं घर आर्थिकदृष्ट्या दुर्बल होतं, सुखशांती नष्ट होते आणि संकट वाढतात. तो व्यक्ती जेव्हा तुमच्या घरी येतो आणि तुम्ही त्याचे गिफ्ट स्वीकारता, तेव्हा तो मनातल्या मनात खुश होतो. कारण त्याला माहिती असतं की त्याच्या नकारात्मक उद्देशात तुम्ही अडकणार आहात. स्वामी अशा 3 गोष्टी उघड करणार आहेत ज्या तुमच्या घरात आणि तुमच्या गरिबीमुळेच मूळ कारण आहे. जर त्या लगेच बाहेर काढल्या नाही तर आयुष्यात केवळ वाईटच घडत राहणार. कधीकधी काही गोष्टी आपल्याला खूप प्रिय असतात आणि त्या घरातून काढणं मनाला जड जातं, पण लक्षात ठेवा, तुम्ही तुमच्या भाग्य बदलू शकता, गरिबी दूर करू शकता. फक्त या मोहमायेपासून दूर राहा आणि त्या वस्तूंना घराबाहेर काढा. स्वामी जे काय सांगणार आहेत त्याने तुम्हाला धक्का बसेल, पण या गोष्टींमुळे तुम्ही भविष्यातील बरबादीपासून वाचू शकता. जर तुम्ही खऱ्या अर्थानं स्वामींचे भक्त असाल आणि इच्छित असाल की स्वामी तुमच्या घरात सुख शांती ठेवू, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी माझी एक छोटीशी विनंती आहे की चॅनलवर नवीन असाल तर एक सबस्क्राईब करा आणि भक्तांनो, व्हिडिओ मनापासून लाईक करून जय जय श्री स्वामी समर्थ म्हणा. कारण मित्रांनो, ज्या भक्ताला व्हिडिओ आवडेल आणि कमेंट बॉक्समध्ये मनाने श्री स्वामी समर्थ लिहिल, त्या भक्तावर स्वामींचा आशीर्वाद कायम राहील. 1. काटेरी झाड किंवा वनस्पती. सर्वात पहिली गोष्ट म्हणजे काटेरी झाड किंवा वनस्पती. घरात सजावटीसाठी बरेच जण वेगवेगळ्या वस्तू आणतात. अनेकदा लोक आर्टिफिशियल फुलं किंवा झाडं वापरतात, पण लक्षात ठेवा, जर तुम्ही कॅक्टस, गुलाबासारखी काटेरी झाडे घरात ठेवली असतील तर तीच वास्तुशास्त्रानुसार सिद्ध मानली गेली आहे. ही झाडं घरात नकारात्मक ऊर्जा आणतात आणि घरात शांतता, समृद्धी दूर जाऊ लागते. कधीकधी आपला एखादा मित्र किंवा नातेवाईक आपल्याला काटेरी झाड भेट देऊन जातो, पण हे लक्षात ठेवा, असा व्यक्ती तुमचा मित्र नाही, तर तो तुमच्या सगळ्यात मोठा शत्रू आहे. कारण काटेरी झाड तुमचं घर स्मशान बनवू शकतं. हळूहळू सगळं काही नष्ट होतं जातं. सर्व प्रकारची काटेरी झाडे तत्काळ घराबाहेर काढा, नाहीतर तुमच्यावरचं मोठं संकट येऊ शकतं. 2. दुसऱ्यांच्या वस्तू जसे की छत्री, चप्पल. आता एक मोठं रहस्य सांगणार आहे जे तुम्हाला कोणीच सांगणार नाही. स्वामींचं बोलणं लक्षपूर्वक ऐका. हवामान कधीही बदलतात. कधी जोरदार पाऊस येतो. असं समजा की तुम्ही एखाद्या नातेवाईकाकडे, मित्राकडे किंवा काही महत्त्वाच्या कामासाठी बाहेर गेलात आणि अचानक पाऊस सुरू झाला. तुम्ही छत्री घेतली नव्हती. तो व्यक्ती म्हणतो, छत्री घ्या. तुम्ही विचार करता, ठीक आहे, पण उद्या देईल. तुम्ही त्याची छत्री घेऊन घरी येता आणि इथूनच तुमचं भाग्य दुर्भाग्यात बदलायला लागतं. तुम्ही पाहिलं असेल, मृत्यूनंतर किंवा श्राद्धाच्या वेळी काही खास वस्तू दान केल्या जातात, जसं की चप्पल, छत्री. या वस्तू नकारात्मकता वाढवण्याचे काम करतात. छत्री एक अशी वस्तू आहे जी फक्त त्याच्या मूळ मालकासाठी असलेली अशुभता शोषते. तुम्ही जर ती छत्री घरात ठेवली तर त्या व्यक्तीच्या घरातील सर्व नकारात्मकता, दरिद्रता, काळी शक्ती, तरी दुष्ट सगळं तुमच्या घराला यायला लागेल. सरळ शब्द सांगायचं तर दुसऱ्याचे दुःख तुम्ही घरात घेऊन आलात. हेच काही वेळा चप्पलांबाबतही होतं. तुम्ही कोणाकडे गेला, चप्पल तुटली, त्या व्यक्तीने तुम्हाला स्वतःची चप्पल दिली,
तुम्ही म्हटलं काय बिघडलं, उद्या परत देईल, पण वास्तुशास्त्रानुसार ही गोष्ट अत्यंत घातक आहे. कदाचित तो माणूस चांगला असेल, चांगल्या हेतून देत असेल, पण तुम्ही आणि तो दोघेही वास्तुशास्त्राचे नियम ओळखत नाहीत. त्याच्या घरचे सर्व दरिद्रता, दुःख, संकट त्याच्या चप्पलसोबत तुमच्या घरात नक्कीच येणार. निकाल काय, तो माणूस पुढे जातो, तुम्ही मागे राहता. तुम्ही जर ती छत्री 2-2 दिवस घरी ठेवली आणि नंतर विसरला, तेव्हा खरी समस्या सुरू होते. व्यवसाय बिघडतो, घरात भांडण वाढतात, कामात अडचण येतात, आरोग्य ढासळतं आणि मग तुम्हाला वाटतं हे सगळं अचानक कसं काय घडलं. तुम्ही ज्योतिषाकडे, तांत्रिकाकडे जाता, हजारो रुपये घालवता, परंतु उपाय सापडत नाही. स्वामींनी एक फार मोठा सत्य उघड केलं आहे. जर लक्षात ठेवलं तर कधीच माघारी वळून पाहावे लागणार नाही. कुणाचीही चप्पल किंवा छत्री घरात आणू नका. तर जर ती आधीच आणली असेल तर तात्काळ परत द्या. पावसाळा असताना घराबाहेर पडताना स्वतःच छत्री घेऊन जा, हे लक्षात ठेवा. 3. घरात साचलेली नकारात्मक ऊर्जा, खराब हार आणि शिळी फुले. पण इथेच व्हिडिओ आता अधिक गंभीर आणि धक्कादायक होणार आहे. आता आपण अशा 2 वस्तूंबद्दल बोलणार आहोत. त्या जवळपास हमखास प्रत्येकाच्या घरात असतातच आणि जर या वस्तू तुमच्या घरात असतील तर तुम्ही कधीही प्रगती करू शकणार नाही. तुमच्या हातात वारंवार पैसा येईल, पण दुःख येतच राहणार आणि तुम्ही कधीच पैसा बचत करू शकणार नाही. तुमच्याबरोबर वारंवार असं काय होणार की तुम्ही भरपूर कामवता, पण बचत कधीच होणार नाही, पैसा हातात थांबणार नाही. तर त्यामागे कारण काय असू शकतं? तर आपण जेवण करताना ताटामध्ये संपूर्ण अन्न वाढून घेतो, संपूर्ण खातो देखील. अन्न हे पूर्ण ब्रह्म असतं, पण हेच अन्न जर एखाद्या कोपऱ्यात किचन वाट्याखाली किंवा फ्रीजमध्ये असं अन्न बुरशी लागलेलं शिळं अन्न जर असं कुजत पडलेलं आहे, आपण ते पाहिलंच नाही, बरेच दिवस आपण ते पाहिलं नाही, तर तिथं पूर्णपणे निगेटिव्ह एनर्जी तयार होते. याचा आपल्या आयुष्यावर वाईट परिणाम देखील होतो. कोणत्या ना कोणत्या वाईट घटना आपल्या बाबत यासाठी होत असतात. त्यामुळं जेवढं होता येईल एवढं घरात खराब झालेलं अन्न, बुरशी लागलेलं सडलेलं अन्न कुठं आहे का हे पाहणं आपलंच काम आहे आणि ते शोधून काढून त्याची विल्हेवाट नक्कीच लावायची. तसेच घरात फ्रीजमध्ये चपातीसाठी जी कणिक आपण मळतो, ती कणिक 1-1, 2-2 दिवस तशीच ठेवणं हे देखील खूप वाईट आहे. याचा शारीरिक आणि शास्त्रीयदृष्ट्या पण खूप वाईट परिणाम आपल्या शरीरावर होत असतो आणि ते करूच नका प्लीज. ते कोणीच करू नका. आपल्या मुलांसाठी, आपल्या स्वतःच्या हेल्थसाठी ते खूप घातक आहे. पीठ मळून फ्रीजमध्ये ठेवून दुसऱ्या दिवशी त्याच्या पोळ्या करून खाणं खूप घातक असतं. तसेच काही इलेक्ट्रिक वस्तू ज्या खराब झाल्यात, घड्याळ असो, कोणतीही इलेक्ट्रिकची वस्तू असो, खराब झाली तरी पण आपल्या घरात धुळकात पडलेली आहे, कारण आपल्याला ती फेकू देऊशी वाटत नाही, पण ती घरात ठेवणं पण खूप घातक आहे. त्याच्यामुळं पण निगेटिव्ह एनर्जी घरामध्ये तयार होऊ शकते. त्यामुळं नवीन वर्ष सुरू होण्याच्या अगोदर जेवढं होता येईल एवढं जे उपयोगाचं नाही ते तुम्ही कपड्यापासून ते भांड्यांपासून ते इलेक्ट्रिकच्या वस्तूंपासून जे नको आहे ते सगळं फेकून द्या. तर मित्रांनो, अशा छोट्या छोट्या गोष्टी असतात ना, त्या खरंच घरातून बाहेर काढणंच योग्य आहे. त्या घरातून बाहेर जेव्हा जातील तेव्हा आपल्या घरातील वाईट शक्ती, निगेटिव्ह एनर्जी आणि जी अशी घाण असते ना, की त्याच्यामुळं आपण कधी वरच येऊ शकत नाही, आपली प्रगती पण होऊ शकत नाही, आपल्याला जे इच्छित फळ पाहिजे ते आपल्याला मिळत नाही. तुम्ही सेवा करा, देवाची सेवा करा, स्वामींची सेवा करा, कोणत्याही तुमच्या आवडत्या देवतेची सेवा करा, पण त्यातनं तुम्हाला यश मिळणार नाही. त्यामुळे होता होईल तेवढी ही आडगळ घरातून नक्कीच बाहेर काढा. जेवढं तुम्ही घरामध्ये पॉझिटिव्ह एनर्जीच्या ज्या गोष्टी असतील त्या ठेवताना ते तुमच्यासाठी लाभदायक असेल, तुमच्या घरासाठी, तुमच्या मुलांसाठी किंवा वयस्कर लोक असतील त्यांच्यासाठी हे लाभदायक असतं. त्यामुळं तुम्ही होता होईल ती अडगळ घरातून बाहेर काढा. हे छोट्या छोट्या गोष्टी असतात, पण आपण त्याच्याकडं दुर्लक्ष करतो. तुम्ही सेवा करताय, स्वामींची करता, तुमच्या इच्छित देवतेची करता, पण तुम्ही ते करून जर तुमच्या घरात जर ही अडगळ असेल आणि ही जर घाण असेल, निगेटिव्ह एनर्जी असेल ना, तर त्या सेवेचं पण फलित तुम्हाला मिळणार नाही. हां, स्वामी माऊली तुम्हाला कोणत्या ना कोणत्या रूपाने सांगत असतील की हे तू घरात ठेवू नको, हे घरातून बाहेर काढ, तर तुम्ही तेव्हाच निर्णय घेऊन ती वस्तू घरातून बाहेर काढली पाहिजे, ना की घरात ठेवली पाहिजेत. त्यामुळं होता होईल तेवढी ही अडगळ घरातून बाहेर काढा. बघा, तुम्हाला याचं फलित नक्कीच 2026मध्ये याची प्रचिती तुम्हाला येणारच. जेवढे घाण आहे, कपडा असो, भांडी असो, काहीही वस्तू असो, इलेक्ट्रिकच्या वस्तू असो, बंद पडलेल्या वस्तू, अडगळीच्या लाकडी वस्तू असो, सगळ्या फेकून द्या. जे लागत नाही ते घरात ठेवू नका. बघा, यामुळे तुमच्या घरात किती चांगल्या गोष्टी होतात हे मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की कमेंट करा. अनंत कोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त.